जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये। डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धामध्ये जी आहे भरती प्रक्रिया राबवणार आहे, त्यासाठी सफाईगार तसंच माडी या 2 पोस्टसाठी जे आहे ते भरती प्रक्रिया राबवणार आहे। त्या संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी तुम्ही काळजी घ्यायची आहे किंवा कोणत्या पत्त्यावर जे आहे तो फॉर्म भरायचा आहे। फॉर्म जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। पात्रता जी आहे सफाईगारसाठी 7वी आहे, माळीसाठी 4थी पास असणारे विद्यार्थी जे इंटरेस्टेड असतील ते फॉर्म भरू शकतात। संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। पगारसुद्धा किंवा वेतनसुद्धा चांगलं असणार आहे। जो संपूर्ण फॉर्म आहे तो कसा भरायचा त्याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे विद्यार्थी असतील तुमच्या आजूबाजूचे ज्यांना या पदभरतीसाठीचे इंटरेस्टेड असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्हाला पोहोचवायचा आहे। चला विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर महत्त्वाचं म्हणजे काय, तर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धामध्ये जी भरती प्रक्रिया राबवणार आहे ती अगोदर आपण सफाईगारची पाहूयात, नंतर माडी या पदासाठी जी पदभरती ते राबवणार आहे त्या पदासाठी आपण संपूर्ण डिटेल जाहिरात पाहणार आहोत। अगोदर सफाई जी आहे सफाईगारसाठी, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सफाईगारसाठी जी आहे ती जाहिरात जी आहे ती तुम्हाला साध्या पोस्टने, कुरिअरने किंवा हस्तेने पाठवायची नाही आहे। तुम्हाला ती स्पीड पोस्टने पाठवायची आहे। जी लिफाफा असेल तुमचा त्याच्यावरती व्यवस्थित लिहा सफाईगार पदासाठी अर्ज, व्यवस्थित स्पष्टपणे लिहायचा आहे। नंतर तुमची शॉर्टलिस्ट लागेल, शॉर्टलिस्ट विद्यार्थ्यांना ते बोलवतील। नंतर त्या विद्यार्थ्यांची जी आहे ती चाळणी परीक्षा म्हणजे त्यांचे जे असतील मूल्यमापनाची परीक्षा असेल किंवा नंतर तुमची स्वच्छता चापल्य असेल, नाही त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असेल, अशा 3 सेशनमध्ये ते तुमचे घेईल। अर्हता जी अर्हता असेल किंवा जी तुमची शैक्षणिक अर्हता असेल ते पाहूयात। 7वी पास उत्तीर्ण असला पाहिजे। हे जे आहे शासकीय, निमशासकीय संस्था, महानगरपालिका, परिषद, नगरपंचायत, महामंडळे, मंडळे अशा जर तुम्ही कंत्राटी पद्धतीने जर काम केलं असेल त्याचा 1 वर्षाचा अनुभवसुद्धा असला पाहिजे। जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये किंवा संस्थाबाह्यमध्ये जरी काम केलं असेल आणि तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असेल तो सुद्धा तिथे कन्सिडर केला जातो। मग विद्यार्थी मित्रांनो, उमेदवार जो आहे त्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे मराठी त्याला वाचता, लिहिता आणि बोलता आलं पाहिजे। वयमर्यादा आहे तुमची कमीत कमी त्याचा 18 वर्ष असणं गरजेचं आहे। ओपनसाठी 38 वर्ष आहे आणि कॅटेगरीसाठी 43 वर्ष इतकी जी आहे त्यांचं वयोमर्यादा असणार आहे। मग महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुमचं अर्ज भरण्याचा जो आहे तुमचा डिमांड ड्राफ्ट, तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धा या नावाचा काढायचा आहे। 100 रुपयाचा, 100 रुपयाचा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। तो तुम्हाला परत मिळणार नाही, याची तुम्ही दखल घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, चाळणी परीक्षा होईल तुमची 30 मार्काची होईल चाळणी परीक्षा। त्याच्यानंतर 30 मार्काचं तुमचं प्रात्यक्षिक परीक्षा किंवा तुमचं मूल्यमापन घेतलं जाईल। त्यानंतर मुलाखत तुमची 20 मार्काची होईल। अशी तुमची टोटल 80 मार्काची तुमची परीक्षा होईल। त्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 50च्या वर जर तुम्हाला मार्क मिळाले तर तुमचा विचार केला जाईल। मग विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतील त्या विद्यार्थी जे आहे ते त्यांचं तिथं सिलेक्शन होणार आहे। तुमचं जे अर्जाची छाननी करून 7 पट उमेदवारांना उपरोक्त नमूद केलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेकरता बोलवले जाईल किंवा जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा याची चाळणी परीक्षेसाठी त्याची ठरवलेलं जे त्यांचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला तिथं जायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला डॉक्युमेंट असणं तुमच्या गरजेचं आहे। आता आपण पाहूयात, जर तुमच्याकडे 4थी नसेल, आता भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर आमच्याकडे 7वीचं नाही आहे, तुमच्याकडे 10वीचं असेल, 12वीचं आहे, कोणत्याही मान्यता प्राप्तीची विद्यापीठून घेतलेली पदवी असेल, हे गुणपत्रक प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे बंधनकारक असणार आहे। आता आपण पाहूयात की जाहिरातीमध्ये जे प्रसिद्ध झालेले आहेत तो जो फॉर्म आहे तो फॉर्म मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल की जे तुम्हाला ते मिळालं नाही तर तुम्ही मला मेल करू शकतात। मेलवर मी तुम्हाला व्यवस्थित देऊन देईन। समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे 7वीचं मार्कशीट नसेल, मग त्याने 50% जे आहे 50% गुण त्याने टाकायचे आहेत ते आपल्या याच्यामध्ये, आणि तुमच्याकडे 10वी 12वी जे असेल तुमच्याकडे त्याचंसुद्धा तुम्ही तपशील तिथं टाकायचा आहे। ठीक आहे, हे बघा, सफाईगार पदासाठी येथे 7वीमधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल। जर उमेदवाराकडे 7वीची परीक्षा उत्तीर्ण असलेले पुढील उच्चची उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे 10वी 12वी असेल, उमेदवाराकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर उमेदवाराने अर्ज भरताना 7वीचं जे आहे 7वीच्या रकान्यामध्ये तुम्ही 50% गुण तुम्ही टाकायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला जे आहे ते तुम्हाला डायरेक्ट फॉर्म दाखवतो, म्हणजे आपलं जे पुढचं जे आहे माडीपद त्याच्यासाठी आपण पुढचा फॉर्म पाहूयात। हे बघा, हा बघा फॉर्म आहे। हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। पासपोर्ट साईजचा फोटो लावा, विषय टाका, आडनाव नाव वगैरे व्यवस्थित टाका, तुमचं पत्ता वगैरे व्यवस्थित टाका।
त्यानंतर तुम्हाला किती हे बघा शैक्षणिक अर्थामध्ये अगोदर इथे 7वी टाका, 10वी 12वी पदवी असेल व्यवस्थित इथं गुण वगैरे वर्ष वगैरे टाकायचे आहेत. अनुभवसुद्धा व्यवस्थित टाका. तुम्ही कुठे कार्यालयात केलं असेल त्याचा पत्ता टाका, कुठून कुठपर्यंत केलं असेल ते टाका, किती वर्ष महिने तुम्हाला झाले असतील त्याचं टाका. त्यानंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तींकडे जे आहे तुमचं चाळणी जे तुमचं आपण म्हणू शकतो त्याला चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे त्याला आपण म्हणतो. हे बघा चारित्र्य किंवा वर्तणूक प्रमाणपत्र घ्यायचं आहे. हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. हे भरल्यानंतर तुम्ही व्यवस्थित सही शिक्का वगैरे घ्या. व्यवस्थित ऑथेंटिक जे पर्सन असतील त्यांच्याकडूनच घ्या, कोणाकडूनही घेऊ नका. मुलाखतीच्या वेळेस जे आहे तुम्हाला सादर करायचं आहे. म्हणून हे तुम्ही जे तुम्ही पोस्टाने पाठवणार आहे त्याच्यावर तुम्ही हे पाठवायचं नाही आहे. हे तुम्ही घेऊन ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये जी डिटेल दिलेली असेल, हे बघा इथं जी डिटेल दिली असेल हे जे तुम्ही घेणार आहात याची डिटेल इथे फिल करायची आहे. परंतु हे जे चारित्र्य प्रमाणपत्र आहे ते तुम्ही याच्यासोबत पाठवायचं नाही आहे. फक्त तुमच्याजवळ ठेवायचं आहे. हे जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस लागणार आहे. पुढचं अजूनही असणार आहे तुमचं, हे आहे तुमचं प्रतिज्ञापन. हे सुद्धा तुम्हाला पाठवायचं. हे जे आहे जाहिरात नमूद केल्या पूर्व सूचना अटी मला मान्य आहेत हे तुम्हाला पाठवायचं आहे तिथे. हे सुद्धा याचं सुद्धा तुम्ही झेरॉक्स काढून घ्या आणि हे सुद्धा तुम्ही पाठवून द्या. परंतु हे ओरिजिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारतात. इंटरव्ह्यूला जे आहे ते हे दोघं डॉक्युमेंट तुम्हाला तिथं दाखवावे लागतात. हे बघा इथं कंसात दिलेलं आहे चारित्र्य व वर्तणूक प्रमाणपत्र भरून वैयक्तिक मुलाखतीच्या वेळी सादर करावे. हे तुम्ही तिथं पाठवायचं नाही. ओरिजिनल नाही तर पाठवून द्या, तुम्ही पाठवायचं नाही. हे सुद्धा बघा याच्यात काही दिलेलं नाही त्यांनी की पाठवायचं की नाही. हे सुद्धा तुम्ही पाठवू नका. जर पाठवायचं असेल तर झेरॉक्स वगैरे पाठवा, पण ओरिजिनल तुमच्याकडेच ठेवा. आता आपण पाहूयात जे माडी पदासाठी आहे. हे बघा माडी पदासाठी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोड वर्धामध्ये सुद्धा निघाले आहे. याची सुद्धा लास्ट डेट तुमची 23/4/2025 आहे. त्याच्यानंतर आलेले अर्ज ते ग्राह्य धरणार नाही, याची तुम्ही दखल घ्या. शॉर्टलिस्ट होणार आहे याच्यामध्ये सुद्धा. याची जी आहे तुमची माडी पदाचा जो आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा माडी कामगारचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा किंवा किमान 1 वर्षाचा बगीचे हिरवळ त्याच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. उमेदवाराने किमान 7वी उत्तीर्ण असावा. आता इथं डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये 7वी मागितलं आहे, हायकोर्टमध्ये 4थी मागतात. आता इथं 7वी त्यांनी मागितलं आहे, तुम्ही 7वी कंप्लीट केला असावी तुमची. पण जर ज्या विद्यार्थ्यांनी समजा मान्यता विद्यापीठमधून जर माडी कामगाराचा जर अभ्यास पूर्ण केलेला असेल तो सुद्धा तिथं फॉर्म भरू शकतो. वयमर्यादा सुद्धा तुमची तीच आहे, कमीत कमी 18, जास्तीत जास्त तुमचं 38 आणि कॅटेगरीसाठी 43 इतकी वयमर्यादा असणार आहे. नंतर तुमचा फॉर्मसाठी इथे सुद्धा 100 रुपयाचा तुमचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धा या नावाचा. त्याच्यानंतर फॉर्म जो आहे तो फॉर्म मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं सुद्धा तीच होणार आहे. 80 मार्काची तुमची निवड यादी होणार आहे. त्यामध्ये 30 मार्काची तुमची चाळणी परीक्षा असेल. 30 मार्काची तुमची जी आहे ती तुमची मूल्यमापनाची टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उद्यान बागेची ती देखभाल जी आहे ती तुम्हाला करावी लागते. त्यानंतर आत्ता महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तुमचं फॉर्म. तर फॉर्म आपण पाहूयात की फॉर्म कसा भरायचा. फॉर्मसुद्धा व्यवस्थित भरा. इथं सुद्धा चारित्र्य जे आहे तुमचं ते लागतं प्रमाणपत्र, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित ठेवायचं आहे. ओरिजिनल कोणीही पाठवायचं नाही फॉर्मसोबत. हे बघा फॉर्म फोटो वगैरे लावा, व्यवस्थित तुमचं नाव वगैरे व्यवस्थित टाका, शैक्षणिक अर्हता टाका, नंतर माडी कामाचा अनुभव असेल तो व्यवस्थित टाका. त्यानंतर जो तुमच्याकडे पोस्टल ऑर्डर काढाल त्याचा अनुक्रमांक वगैरे टाका, पोस्टल ऑर्डर वगैरे व्यवस्थित टाका. त्याच्यानंतर जे आहे वर्तणूक प्रमाणपत्र, हे बघा वर्तणूक प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडेच ठेवायचं आहे, तुम्ही पाठवायचं नाही आहे. जे प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर हे बघा हे सुद्धा प्रतिज्ञापत्रक तुमच्याजवळच ठेवायचं आहे. तुम्हाला जर इथं झेरॉक्स पाठवायची असेल तर दोघांची झेरॉक्स तुम्ही पाठवू शकतात, पण ओरिजिनल पाठवायचं नाही आहे, हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमचं सफाईगार तसंच माडी पदासाठी 2 पोस्टसाठी जे आहेत ते तुमच्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे. डिस्ट्रिक्ट अँड वर्धा या कोर्टमध्ये वेतनसुद्धा व्यवस्थित असतं. इथं त्यांनी जागा वगैरे ज्या आहेत त्या दिलेल्या नाही आहेत. तुम्ही तुमची निवड यादी जी आहे ती शॉर्टलिस्ट मार्फत होणार आहे. शॉर्टलिस्ट व्हाल, शॉर्टलिस्टनंतर तुम्हाला चाळणी परीक्षेत बोलवलं जाईल. चाळणी परीक्षा पास झालात की तुम्हाला मूल्यमापनसाठी बोलवलं जाईल. मूल्यमापन झालं की इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. या तिघही तुम्ही याच्यामध्ये जर 50च्या वरती मार्क्स आले तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊन जाणार आहे.
तुमचं जे पेमेंट वेतन श्रेणी असणार आहे ते सुद्धा चांगल्या प्रमाणात इथं मिळतं. काही जे पद आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 पर्यंतसुद्धा तुमचं वेतन जे आहे ते चाललं जातं. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे आहे ते आपण म्हणतो त्याला प्रमोशनचा स्कोप तुम्हाला इथं नसतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमची रजा घेतो. जय हिंद. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी फॉर्म भरायचा आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड नसतील त्यांनी फॉर्म भरला नाही तरी चालेल. जे विद्यार्थी खरोखर त्यांना जर जॉबची गरज असेल त्यांनी फॉर्म भरा. अशी विविध पदांची जाहिरात निघत असते. त्यासाठी तुम्हाला आपल्या अरहंत स्टडी फॉरमला सबस्क्राईब करावं लागेल आणि हा फॉर्म जो आहे तो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देणार आहे.